नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागातील अधिकाऱ्यांनी पार्थ पवारांच्या अमेडिया कंपनीला 43 कोटींची नोटीस दिली आहे। त्यांच्या म्हणण्यानुसार जर व्यवहाराचा हेतूच जर संपला असेल तर 41 कोटीचं जे माफ केलेलं मुद्रांक शुल्क आहे ते तर भरावंच लागेल, परंतु व्यवहार रद्द करण्याचं सुद्धा 41 कोटी भरावं लागेल आणि त्यावर 2% दंड सुद्धा नियमानं भरावा लागेल। म्हणजे एकंदरीतरित्या पार्थ पवारांच्या अमेडिया कंपनीला 43 कोटी रुपये भरावे लागतील असे अधिकारी नियमाला धरून सांगतात। तर त्या खात्याचे मंत्री असलेले चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात की त्या अधिकाऱ्यांनी जर व्यवहार रद्द होत असेल तर ही नोटीस 42 कोटींची का दिली? व्यवहार जर रद्द करायचा असेल तर पैसे का घ्यायचे? जर या खात्याचाच मंत्री त्याच्या अधिकाऱ्यांच्याच संदर्भामध्ये प्रश्न निर्माण करत असेल तर यामध्ये या मंत्र्यांना या मंत्रालयाचे अधिकार किंवा त्या मंत्र्यांचं त्या नियम त्या मंत्रालयाचे या मंत्र्यांनाच माहीत नाहीत का अजित पवारांच्या भ्रष्टाचाराच्या पाठीमागे देवेंद्र फडणवीस भाजपा कशी ठाम आहे ते दाखविण्यासाठी त्यांचा हा प्रपंच चाललेला आहे।